नमस्कार. इन गोवाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, सध्या गोव्यामध्ये CRZ 2018 या नवीन प्रस्तावित कायद्यासंदर्भातून जे वादळ उठलेलं आहे आणि या वादळामुळे जे काय सध्या गोव्यामधलं वातावरण निर्माण झालेलं आहे, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा किंवा पर्यावरणीय दृष्टीने, तर त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेतोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण विश्व जे आहे तर ते विश्व एका विशिष्ट मर्यादेत चाललेलं असतं. त्याच्यामध्ये स्वतःचे त्याचे कायदे असतात आणि त्याप्रमाणे ते आपलं कार्य चालू असतं. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा घालून दिलेली आहे आणि त्याचं एक विशिष्ट पद्धतीने संचलन चालू असतं. पण ह्या संचलनामध्ये जर हस्तक्षेप केला तर कुठे ना कुठे त्याचे परिणाम हे जीवसृष्टीवर होत असतात आणि हे अलीकडच्या बऱ्याच काळातून घटनांमधून आपल्याला समोर आलेलं आहे. आणि म्हणूनच हा जो नवीन प्रस्तावित कायदा केंद्र सरकारनं आणलेला आहे, समोर ठेवलेला आहे, तर याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत NIOचे निवृत्त शास्त्रज्ञ, त्याचबरोबर मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया याचे सदस्य सचिव आणि त्याचबरोबर CRZ प्राधिकरण जे गोव्याचं आहे तर त्याचे सदस्य राहिलेले असे मान्यवर आहेत डॉक्टर अरविंद उंटावाला. सर, इन गोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, मगाशी जसं म्हटलं मी सुरुवातीला की विश्व जे चाललेलं असतं तर ते आपल्या पद्धतीने जसं निर्माण झाल्यापासून ते आत्तापर्यंत ते व्यवस्थित आपलं संचलन करत असतं. त्याचे एक कायदे आहेत आणि त्याप्रमाणे ते घडतं आहे. पण अलीकडच्या काळात कुठेतरी माणसानं हस्तक्षेप केल्यामुळे त्याच्या साखळ्या तुटल्यावरती एक नैसर्गिक आपत्ती यायला सुरुवात झाली, असा एक समज आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? पण ह्याच्या अगोदर मला वाटतं आपण थोडं ह्याच्या इतिहासाकडे वळूया. उत्पत्ती, ऱ्हास आणि लय हे तीन फार महत्त्वाचे शब्द आपल्या पूर्ण विश्वात आहेत. विश्वाची उत्पत्ती कशी झाली आपण जास्त खोलात शिरू नये कारण आपला विषय वेगळा आहे. तर पूर्वी गोंडवाना लँड म्हणून अंटार्क्टिकच्या ठिकाणी एक मोठा लँडमास होता, जमिनीचा मोठा भूखंड. पृथ्वीच्या आतमध्ये घडणाऱ्या अनेक डेव्हलपमेंट ज्या झाल्या त्याच्यामुळे ह्या गोंडवाना लँडमध्ये क्रॅक्स डेव्हलप झाले, वाढले आणि तुकडे तुकडे व्हायला लागले त्याचे. आणि हे तुकडे पृथ्वीच्या फिरण्यामुळे म्हणा, गुरुत्वाकर्षणामुळे म्हणा आणि इतर अनेक कारणामुळे वेगवेगळ्या दिशेने जायला लागले. आशिया, आपला ऑस्ट्रेलिया एका बाजूला गेला. भारताचा जो भूभाग होता तो उत्तरेकडे सरकायला लागला आणि इतर अनेक तुकडे होऊन दुसऱ्या दिशेने सरकायला लागले. वॅगनर नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी ही थिअरी मांडली ज्याला वॅगनर्स थिअरी म्हणतात आणि याला म्हणतात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, सरकणं, सगळं भूखंड वेगवेगळे सरकणं. ह्याच्यामध्ये भारताचा तुकडा होता तो उत्तरेकडे सरकत युरेशियन प्लेट जी आहे त्याला जाऊन धडकला आणि त्याच्यामुळे त्या दोन प्लेटच्या मध्ये जो एक समुद्र होता त्याला टिथिस सी असं म्हणायचे. त्याच्यामध्ये जाऊन हा धडकून तिथे हिमालयाचं उत्पत्ती झाली, हिमालय डेव्हलप झाला. तो अजूनही वाढून राहिला, त्याची उंची अजूनही वाढते आहे कारण ही प्लेट सरकते आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तर अशा बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की पृथ्वीमध्ये वेगवेगळ्या उलाढाली चालू असतात, सातत्याने चालू असतात. ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, वातावरण म्हणतो, अनेक नाव आहेत त्याला. त्याच्यात अनेक पर्वत निर्माण झाले, नद्या निर्माण झाल्या, तलाव निर्माण झाले, सगळं झालं. माणसाची उत्पत्ती झाली ह्याच वेळेला केव्हा तरी माणसाची उत्पत्ती झाली. माणसाच्या गरजाही सुरू झाल्या. त्याच्याप्रमाणे तो वन्य प्राणी मारून खायला लागला कारण खायला काहीच नव्हतं. झाडं कापून घरं बांधायला लागला. शेतीची कल्पना आल्यावर शेती करायला लागला.
हळूहळू त्याचं गरजा वाढायला लागल्या आणि त्याची संख्या वाढायला लागली. समजा पूर्वी 10 होते, 10 कोटी झाले. या सगळ्यांच्या गरजा वाढल्या. पर्यावरणाचं जे चालू होतं चक्र ते चालूच होतं. पृथ्वीवर जे काही घडत होतं ते घडतच होतं. डायनोसॉर्स आले गेले, सगळे गेले. वातावरण बदलत गेलं. जिथे समुद्र नव्हते तिथे समुद्र झाले, जिथे समुद्र नव्हते तिथे समुद्र आले. असं वेगवेगळ्या घटना घडायला लागल्या. माणसाच्या गरजा वाढायला लागल्या. माणूस आजूबाजूचं जंगलं कापायला लागला, उद्योगधंदे करायला लागला, शेती करायला लागला, अनेक प्रकार आले. आता आपण मॉडर्न युगात आलो आहे सध्याच्या, जेव्हा माणसाची हाव जी आहे ही अत्यंत वाढली आहे वेगवेगळ्या कारणांमुळे. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे नैसर्गिक उत्पात असतात किंवा ज्या घटना घडत असतात त्या निसर्गात प्राचीन काळापासून किंवा जेव्हापासून ते चालूच आहे. मानवाची त्याच्यात हे नाही, निर्मिती काय, मानव काहीच नाही करू शकत. त्याला अगोदरपासूनच आपण थांबवू शकत नाही, वाढवू शकत नाही. फार महत्त्वाच्या सूत्राकडे तुम्ही लक्ष वेधलेलं आहे सर. पण मी जी चर्चा अशीच चालू ठेवणार आहे, पण एक झाले छोटेसे ब्रेकची वेळ आहे. आणि हे खूप अत्यंत मार्मिक असा विषय आहे. कारण का आत्तापर्यंत असा समज होता की मानवनिर्मित सगळं घडतंय, पण तुम्ही ह्याला एक वेगळा टच दिलेला आहे की ही घटना ह्या पूर्वीपासूनच घडत आहे. नक्की कसं काय हे मी जाणून घेणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तासचा विशेष कार्यक्रम. CRZ कायदा 2018 हा प्रस्तावित कायदा पर्यावरणासाठी तारक आहे की मारक, ह्याविषयी आपण चर्चा करत आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत CRZ नोटिफिकेशन 2018, जे केंद्र सरकारचा प्रस्तावित कायदा जो येणार आहे, तर तो पर्यावरणासाठी किती तारक आहे आणि किती मारक आहे. आणि आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सध्या डॉक्टर अरविंद उंटावाला सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही असं म्हटलं होतं, म्हणजे साधारण लोकांचा असा समज आहे की आताच्या ज्या उत्पत्ती येतात काही असतील, मग समुद्रात असतील किंवा भूकंप असतील, इतर वादळं असतील, पावसाचा असेल, हे सगळं मानवनिर्मित म्हणजे जे कृत्रिमरित्या चाललेला विकास आहे त्याच्यामुळे घडतं आहे. पण तुम्ही जसं सांगितलं की हे प्राचीन काळापासून किंवा मानवाची उत्पत्ती होण्याच्या अगोदर काळापासून ही क्रिया चालूच असते. मग आता जो वेग आहे किंवा काय, हे नक्की कसं काय, म्हणजे असं मानून चालायचं का हा एक निसर्गाचा ऱ्हासच आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा विचार किंवा आपल्या हातात काहीच नाही, असं म्हणायचं का मग त्याच्यामध्ये? निसर्गाचा हे घडण्याच्या मागचा एक तो जो वेग आहे तो चालूच आहे. तो काय असा रेग्युलर नाही आहे. भूकंप केव्हा होईल हे आपल्याला माहीत नाही आहे. आजकाल मोठ्या मोठ्या सॅटेलाईट्स आकाशात गेल्यामुळे आपल्याला कळू शकते की पाऊस पडला, इथे वादळ येईल, कुठे येईल वादळ, कुठे जाईल, कोणत्या, तेवढं कळू शकते. भूकंप हे कोणीही सांगू शकत नाही. सुनामी केव्हा येईल कोणीही सांगू शकत नाही. तर हे जे आहे चक्र हे निसर्ग निर्मित आहे. पृथ्वीच्या पोटात अनेक गोष्टी घडतात आहेत. पण हे सगळं घडताना जेव्हा माणूस त्या प्लॅटफॉर्मवर येतो, मानव त्याच्या गरजा त्याच्याबरोबर घेऊन येतो, त्याची हाव त्याच्याबरोबर घेऊन येतो, तेव्हा प्रश्न निर्माण होतो. तर आता काय झालं आहे की आपण स्वतःला एक शिकलेले, सुधारलेले, पुढारलेले असे स्वतःला म्हणतो. आपण आपल्या अनेक गरजा वाढल्यात. अन्न पाहिजे, निवारा पाहिजे, ट्रान्सपोर्ट पाहिजे, बसेस पाहिजे, विमान पाहिजे, आगगाड्या पाहिजे, बुलेट ट्रेन पाहिजे, अनेक गोष्टी पाहिजे. बरोबर, काळानुसार पालटले. ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी साधनं पाहिजे, जागा पाहिजे, सुव्यवस्था पाहिजे. बरोबर, अनेक गोष्टी आल्या. मग त्याच्यात मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी आल्या. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया मोबाईलचं. आज मोबाईलचं नेटवर्क जगामध्ये, मी भारतातच नाही म्हणत, जगामध्ये कुठेही जा
लहान लहान मुलांपासून त्यांना मोबाईल हाताळायला पाहिजे. बरोबर, एक जीवनाची गरज झालेली आहे ती. म्हणजे त्याचे फायदे काय तोटे काय हे वेगळं. बरोबर. मी ही क्रांती घडून राहिली आहे आता त्याच्यावर आपण नजर टाकूया. हां. तसंच मी 70 साली गोव्यात आलो त्यावेळेला गोव्यावरून मुंबईला जाणारं विमान इंडियन एअरलाईन्सचं 75 रुपये भाडं होतं. बरं. त्याच वेळेला पणजीहून डोनापॉलला जाणारी एकच बस होती जिला करेरा म्हणायचे. त्याच्यामध्ये छोटीशी होती त्यामुळे सगळे लोक बसायचे आहे. ती जर चुकली तुम्ही राहिले पणजीमध्ये. मी एक उदाहरण सांगतोय. पण आज काय परिस्थिती आहे. आज किती फ्लाईट्स निघतात त्या गोव्यावरून, बरोबर. किती बसेस निघतात त्या गोव्यावरून. त्याप्रमाणे सगळं वाढलेलं आहे. पण आपली हाव वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणाचा विषय आला. प्रदूषण तर हा एक भाग झाला. प्रदूषणामुळे एक नुकसान होतेच आहे जे होते आहे ते. पण इतर अनेक याच्यावर प्रेशर येऊन आलं आहे. माणसावर एक नैतिक जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं मी शिकलो पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, फॉरेनला गेलं पाहिजे. ह्या जबाबदाऱ्या येऊन आल्या आहेत. तर हे सगळं आता त्याचे सुव्यवस्थापन व्हायला कायदा आला. किनारपट्टीसाठी कायदा आला ज्याला आपण कोस्टल रेग्युलेशन झोन ॲक्ट असं म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं बघा, इंदिरा गांधी जेव्हा फॉरेनहून आल्या त्यावेळेला त्यांनी पाहिलं की त्या दुसऱ्या देशांमध्ये सगळे कायदे आहेत या किनारपट्टीसाठी. भारतात त्यावेळी नव्हता. त्या आल्याबरोबर त्यांनी एक कायदा असं सल्ला मसलत करून कायदा तयार केला किनारपट्टीसाठी. 500 मीटर पाण्याच्या पातळीपासून 500 मीटर भरती रेषेच्या पासून 500 मीटर अंतरावर काही करायचं नाही. आणि त्याच्यावर मग अनेक चर्चा झाल्या, त्यात बदल झाले. तर हा CRZ कायदा हळूहळू लागू होऊन झाला होता. म्हणजे हे 500 मीटर ठरवलं ते सायंटिफिक होत आहे की दुसऱ्या देशाने केलं म्हणून केलेलं आहे? नाही 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 त्याच्यावर चर्चा त्यांनी इंदिरा गांधींनी चर्चा केली त्याच्यावर त्यांच्या मंत्रिमंडळात वगैरे सायंटिस्ट लोकांच्या बरोबर. आणि मग त्यांनी बघितलं की आपल्याला किती पाहिजे. 2 मैलही करता आलं असतं, 4 मैलही करता आलं असतं. पण नाही, अगदी आवश्यक हे 500 होतं त्यावेळेला. त्यांनी 500 ठेवलं. ते त्यातलं 200 जे मीटर होतं ते NDZ म्हणायचे, नो डेव्हलपमेंट झोन. त्याच्यामध्ये काही करता येत नव्हतं NDZ. त्याच्या पलीकडे जर काही करायचं असेल त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागायची. अशी ती एक व्यवस्था, एक रेषा तयार केली ती. आता पुन्हा आपली हाव आलीच मध्ये. हवा वाढतच गेली, अजूनही वाढते मुंबईसारख्या ठिकाणी. बरोबर सर. तुम्ही आता जे सूत्र सांगितले ते फार महत्त्वाचं आहे की म्हणजे पूर्वी जो कायदा आहे 500 मीटरचा केलेला होता आणि त्याला सायंटिफिक रिझन होतं. मी ह्याविषयी तुम्हाला विचारणार आहे. एक छोटीशी ब्रेकची वेळ झालेली आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा इन गोवाचा विशेष कार्यक्रम CRZ नोटिफिकेशन 2018 पर्यावरणासाठी तारक की मारक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण बघत आहोत इन गोवाचा विशेष कार्यक्रम CRZ अधिसूचना 2018 पर्यावरणासाठी तारक की मारक. आणि आपल्यासोबत आहेत सध्या डॉक्टर अरविंद उंटवालजी सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही अतिशय महत्त्वाच्या अशा विषयाकडे लक्ष वेधलं होतं की इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यावेळेस त्यांनी जेव्हा बाहेरच्या देशात जाऊन बघितलं की एक किनारपट्टीच्या भागाचं रक्षण करण्यासाठी कायदे आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी भारतात येऊन इथल्या शास्त्रज्ञांशी चर्चा करून ते एक रेषा तयार केली होती जी लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे की बाबा याच्या पलीकडे नाही. नक्की मग त्याच्यातनं ती जी रेषा ठरवली होती ती सायंटिफिक होती, म्हणजे नक्की काय होतं त्याच्यामध्ये? नाही, हे पूर्ण देशाचा नकाशा नजरेसमोर ठेवून पूर्ण देशाच्या किनारपट्टीवर काय घडते आहे, वादळ आहेत, पूर आहेत, ज्याला आपण जमिनीची धूप म्हणतो, इरोजन, हे आहे, हे सगळं लक्षात घेऊन शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अभ्यास करून मग ह्या निर्णयावर ते मंत्रिमंडळ आलं
की नाही हा इतका भाग असा आवश्यक आहे. मुंबईमध्ये सर कुठे दिसत नाही तसं ना. नाही आता तो भाग पुढे आहे. हा सगळं पूर्ण भारताच्या किनारपट्टीसाठी एक बेल्ट असा तयार झाला हं. की याच्यामध्ये सगळ्यांनी पाळायचा हा. आणि ह्याच्यानंतर मग काय झालं की कायदा अस्तित्वात आला हं. आणि लोकांची हाव काही थांबत नाही, अजूनही चालूच आहे. मग त्याच्यामध्ये सूचना आल्या, नाही नाही आमचा इथे जागा आहे, मग आम्ही काय करायचं ते. मग त्याच्या अमेंडमेंट ज्याला म्हणतात त्या आल्या. या CRZ कायद्याला जवळजवळ 100हून जास्त अमेंडमेंट झालेले आहेत. इतक्या कालावधीत 100हून जास्त माझा अमेंडमेंट. प्रश्न मला एक लक्षात नाही आला सर की इंदिरा गांधी जेव्हा गेल्या विदेशात त्यांनी बघितले कायदे, ह्या कायद्याचं म्हणजे नुसतंच दुसऱ्या देशानं बनवलं म्हणून आपण बनवायचं असं काय, त्याचं काय नक्की काय फायदा काय होता? लोकांचं कल्याण, काय त्याच्यामध्ये लोकांना कसं जास्तीत जास्त त्रास कमी होईल लोकांचा. काय त्रास होऊ शकले असते पण? एक वादळ तुम्ही कल्पना करा, तुम्हाला काय मला माहीत नाही आहे की नाही कल्पना. सुनामी, हां. बंगालच्या उपसागरात सगळ्यात जास्त वादळं येतात. हं. अरेबियन सीमध्ये फार कमी आहे त्या मानाने. बरं. सगळ्यात जास्त आणि भयानक. अच्छा. आणि त्या भागाचं असं फनेलसारखं टोक असल्यामुळे सगळी वादळं निर्माण होऊन त्या भागात जातात. आणि सगळ्यात जास्त वादळं एक तर ओरिसा किंवा वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल, हं. मग खाली आंध्र प्रदेश आहे का तामिळनाडू, तिकडे येतात. पण जास्तीत जास्त तिथे येतात. नुकसान मात्र लोक लाखोनी मेलेले आहेत, कधी कधी लाखोनी मेलेले आहेत. आम्ही तमिळनाडूचं उदाहरण फक्त माहिती आहे. मी स्वतः मला माहीत आहे 1998 साली ओरिसामध्ये सुपर सायक्लोन आलं होतं. बरं. ते आंध्र प्रदेशात जाणार होतं, ते ओरिसात आलं आणि 25 फूट उंच अशी लाट, बरं. कल्पना करा, सगळं धुवून काढलं त्याने. क्षण म्हणजे किती नुकसान होऊ शकते याची कल्पना येते त्याच्या. तर ह्याच्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून हा कायदा अस्तित्वात आला आहे. बरं. हां. हा सगळ्यांच्या कल्याणासाठीच केला होता, अजूनही आहे. आणि पर्यावरणाचं सगळं त्यात पर्यावरण आलंच त्याच्यात. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आली त्याच्यानंतर की किनारपट्टीवर काय आहे असं. किनारपट्टी जी आहे ही अतिशय ज्याला डायनॅमिक असं म्हणता येईल. किनारपट्टीवर जी वाळू असते ती तुम्ही बघितली असेल, होय होय. पाय ठेवला की वाळू चालली जाते. हं. पावसाळ्यात वाळूचं इरोजन चालूच होतं, असतं. निघून जाते वाळू. काही ठिकाणी करंटवर अवलंबून आहे, काही ठिकाणी पाऊस झापला की पुन्हा वाळू येऊन जाते. जसं मांडवीच्या तोंडाशी वाळूचा पट्टा तयार होतो, ते मध्यंतरी सँडबार ज्याला म्हणतात. जाणं येणं सगळं बंद, ट्रॉलर्स वगैरे सगळे बाहेर जाऊ शकत नाही विशिष्ट कालावधीत पावसाळ्यात, पावसाळ्यामध्ये. कारण ह्या वेळेला ते हे होते जास्त. हां. तर याच्याशिवाय आणखी काय आहे समुद्रकिनाऱ्यात. समुद्रकिनारा हा फार समृद्ध आहे. बरं. नुसतंच मासेमारी हा एक व्यवसाय झाला, कारण मासे आहेत तिथे म्हणजे समृद्धता आहे. रत्नाकर म्हणतात ना समुद्र. कारण की माणूस हा जे किनारपट्टीवर माणसं राहतात ते त्या समुद्रावर जगतात. जगतात. हां. म्हणजे नॅव्हिगेशन किंवा नाव एक पूर्वीच्या काळापासून भारत हा साऊथ ईस्ट एशियामध्ये बोर्निओ म्हणा, थायलंड म्हणा, मलेशिया म्हणा, फिलिपाईन, तिकडे फ्युजीकडे तिथपर्यंत बोटी जायच्या. ओरिसामधून अजूनही एक दिवस असतो जे ते साजरा करतात, त्या दिवशी लोक तिकडे गेले होते, आपली संस्कृती घेऊन गेले होते. तर नॅव्हिगेशन हा एक भाग झाला. पण इथे वेगवेगळ्या परिसंस्था आहेत ज्याला इकोसिस्टम म्हणतात. जसं कोरल्स, प्रवाळ हा एक भाग आहे. सँड्यून, वाळूचे मोठमोठे ढिगारे येतात ढिगारे. हां. आणि त्याच्यावर झाडं असतात, त्याला म्हणतात सँड्यून व्हिजिटेशन. बरं.
त्याच्यानंतर आतमध्ये खाडीमध्ये मॅनग्रोव्ज. मॅंग्रोव्ज तर फारच महत्त्वाचा घटक आहे. तर हे किनारपट्टीचं संरक्षण करतात. हे एन्व्हायरमेंटली, इकॉलॉजिकली, इकॉनॉमिकली ह्या गोष्टी सगळ्या सेन्सिटिव्ह आहेत आणि उपयोगी आहेत. याची बायोडायव्हर्सिटी सगळ्यात जास्त किनारपट्टीची. आणि काय होते, जर आपण याचं संरक्षण केलं नाही, प्रदूषण आलं समजा भरून, नाहीच होणार आहे. बरोबर सर. म्हणजे हा जो कायदा बनवला आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, तर मला असं वाटतं की हा माणसासाठीच जास्त उपयोगी आहे. पर्यावरणाचा तर नंतर, म्हणजे पर्यावरणाचं रक्षण हा विषय नाहीच आहे, हे ते माणसाचंच रक्षण आहे. कारण पर्यावरण त्याला कधी संपवेल हे कळणार नाही, आपण ते चाललेलं आहे असं एकंदरीत गणित दिसतंय मला. फार महत्त्वाच्या विषयाकडे तुम्ही लक्ष वेधलेलं आहे सर. आपण चर्चा चालू करणार आहोत, पण आता ब्रेकची वेळ झालेली आहे छोटीशी. आणि ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे गोवेकरांसाठी सुद्धा, कारण सध्या गोव्यामध्ये यावरूनच वादळ निर्माण झालेलं आहे. केंद्र सरकारनं जे प्रस्तावित CRZ कायदा 2018 म्हणजे दुरुस्ती करण्याचा विचार केला आहे, तर तो किती पर्यावरणासाठी तारक आणि मारक आहे हा प्रश्न खरं तर बाजूलाच झाला, आणि हा माणसालाच किती तारक आणि मारक आहे असा झालेला आहे. आणि चर्चा अशीच आपण पुढे चालू ठेवणार आहोत ब्रेकनंतर. तोपर्यंत पाहत राहा इन गोवा 24 तास. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत इन गोवाचा विशेष कार्यक्रम CRZ नोटिफिकेशन 2018 पर्यावरणासाठी तारक आहे की मारक. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं हा विषयच एक वेगळा प्रकार झाला की पर्यावरणाला माणूस काय तारणार किंवा मारणार, पर्यावरणच आपल्या मानवी जीवनाला किंवा जीवसृष्टीला तारक किंवा मारक ठरू शकतो. आणि म्हणूनच त्याचे कायदे जे आहेत ते बनवलेले आहेत ते पर्यावरणाला समजून बनवले गेलेले आहेत. त्यातलाच हा CRZ नावाचा जो कायदा इंदिरा गांधींच्या काळामध्ये झाला होता तो फार महत्त्वाचा आणि सायंटिफिक असा कायदा होता. सर मग हा कायदा बनवल्यानंतर झाला काय, कालांतराने माणसाची हाव वाढली जसं तुम्ही सांगताय, आणि विकास तिकडे शिरायला लागला आहे. तर ह्या विकासाचं आणि आता ह्याचं गणित कसं घालायचं हे लक्षात येत नाही आहे. कारण विकास करायच पाहिजे माणसाने. फार पूर्वीपासून खाड्यांचा आणि किनारपट्टीचा उपयोग बंदर म्हणून आपल्या इतिहासात देखील, भारतीय संस्कृतीमध्ये हा उपयोग पूर्वीपासून आहे. तर आज फक्त मी मागे सांगितल्याप्रमाणे आपली हाव वाढून राहिली आहे, आपली लोकसंख्या वाढते आहे, आपल्या जे कार्य करण्याच्या पद्धती त्या बदलून राहिल्या आहेत, आणि आपल्याला जास्तीत जास्त काहीतरी करायची, पैसे कमवायची एक ओढ लागलेली आहे. त्याच्यामुळे मासेमारीसारखे अनेक व्यवसाय, आजकाल टुरिझम आला आहे पुढे. मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मॅनग्रोव्ज कापून, पूर्वी 1860 साली ईस्ट इंडिया कंपनी सुंदरबन्सच्या वापरानंतर मुंबईकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी मुंबईचे 7 बेटं जिथे मॅनग्रोव्ज होते ते सगळे कापून भराव घालून एक मुंबई करून टाकली, ज्याला आपण ग्रेटर मुंबई म्हणतो. तर ती जे तो ऱ्हास जो आहे तो आजही चालू आहे मुंबईत. नवीन नवीन मल्टी स्टोरीड बिल्डिंग, गगनचुंबी बिल्डिंग येऊन राहिल्या आहे. 35, 40, 50 मजली बिल्डिंग लोक बांधतात आहे. आजूबाजूला जर तुम्ही गेलात, मी स्वतः बघितलेलं आहे, मॅनग्रोव्हची जंगलं आहेत. म्हणजे पूर्वीचं जंगलं कापून आज फक्त ठाण्यामध्ये आणि वसईमध्ये थोडीशी मॅनग्रोव्हची बघायला उरलेली आहेत थोडीशी. त्यामुळे गोव्यात बरं आहे सध्या. मुंबई सोडून कोकणामध्ये, गोव्यामध्ये, कर्नाटकमध्ये परिस्थिती फार चांगली आहे. पण ह्या ज्या 3 मी परिसंस्था तुम्हाला सांगितल्या, कोरलची एक आहे प्रवाह, एक सँड्यून व्हिजिटेशन आहे, एक मॅनग्रोव्ज आहे. तर ह्याचं संरक्षण आपल्याला केलं पाहिजे. आता तुम्ही गोव्यात बघाल किंवा इतर ठिकाणी देखील बघाल, वाळू जी समुद्रातून येते ती वाळू आतमध्ये मैलोगंटी कधी कधी जाते
वाऱ्यावर अवलंबून आहे ते. धूप होतं त्याचं. वारं आलं की समुद्रातली वाळू किनारपट्टीवर येऊन आतमध्ये गावात देखील शिरते. बरं मिरामारला जर तुम्ही बघितलं, वाळू नेहमी बाहेर येऊन पडते. बरं. त्याच्यावर जर झाडं असली तर ही वाळू याची आणण्याची प्रक्रिया थांबते. म्हणजे रेतीची धूप आणि हे जे आणि प्रकार आहे. याच्यावर जी वनस्पती वाढते त्याला सँड्यून व्हेजिटेशन म्हणतात. ह्याचं कार्य जे आहे शेल्टर बेल्ट एरिया हं. म्हणून हे काम करते. बरं. शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व आहे. जसं मॅनग्रोव्हचं आहे, हे शेल्टर बेल्ट एरिया म्हणूनच आहे. कोरल शेल्टर बेल्ट एरिया म्हणून आहे, पाण्यात आहेत पण शेल्टर बेल्ट. ज्या लाटा येतात त्या लाटा कट करतात, ते बरं. वाऱ्याचा वेग कमी करतात. हं, हं. तर म्हणून या परिसंस्थेची अत्यंत महत्त्वाची गरज आज आहे. पण सर तुम्ही म्हणता परिसंस्थेची गरज आहे. गोवा तसं बघायला गेलं तर क्षेत्रफळ फार छोटं आहे आणि डेव्हलपमेंट त्या मानाने खूप चालू आहे. कशी सांगड घालायची? मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे मुख्य या सगळ्याचा केंद्रबिंदू एकच आहे, हाव. आता स्मार्ट सिटी देखील पाहिजे आपल्याला. कॉम्पिटिशन सुरू झाली आहे स्मार्ट सिटीची. आता त्याची व्याख्या प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे करते. मग त्याच्यामध्ये मोठे मोठे पूल येतात, रस्ते येतात, घरं येतात, इतर सोयी येतात. सगळ्या लोकांना पाहिजे असते. आता गोव्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पार्किंगची इतकी व्यवस्था वाईट आहे, कारण प्रत्येकाजवळ 2-2, 3-3 कार्स आहेत. स्कूटर तर सोडाच. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोकसंख्या वाढते आहे, जेव्हा लोकांची हाव वाढते आहे, घरं लोक बाहेर देशातून येऊन लोक गोव्यामध्ये घर विकत घेतात आणि कुलूप लावून ठेवून देतात. अच्छा. ही परिस्थिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या परिसंस्थेचं संरक्षण कसं करायचं याच्यासाठी CRZ कायदा आहे. आता या CRZ कायद्यामध्ये म्हणजे एकंदरीत सर तुम्हाला म्हणायचं की ही सगळी मानवी हाव जी आहे तिच्यामुळं ती निसर्गावर कुठेतरी घालत आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगायला मिळत आहे. ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेकची एक वेळ झालेली आहे छोटीशी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवाचा विशेष कार्यक्रम. केंद्र सरकारचा प्रस्तावित CRZ कायदा 2018 पर्यावरणासाठी मारक की तारक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण बघत आहात इन गोवाचा विशेष कार्यक्रम CRZ प्रस्तावित कायदा 2018 पर्यावरणासाठी तारक की मारक. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सरांनी आपल्याला सांगितलं की जोपर्यंत आपल्याला किनारपट्टी भागातील जी परिसंस्था ज्या आहेत तर त्या सांभाळल्या नाहीत तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. सर म्हणजे आता गोव्याचा जो विकास होतो आहे आणि गोव्याचं मुख्य जे ते पर्यटन याच्यावरती जास्त भर आहे आणि खाण व्यवसाय. खाण सध्या बंद आहे, पर्यटनावर जास्त भर आहे. किनारपट्टी भाग म्हणजे हाच पर्यटनाचं आकर्षण केंद्र आहे. अशा वेळेला हा विकास करण्यासाठी त्याची लाईन जी आहे ती आपण क्रॉस करायची की नाही? मग आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण वेगवेगळ्या परिसंस्थेचे महत्त्व जाणून घेतलं आहे आणि याचं संरक्षण संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे मानवाची. पण ह्याच्याच बरोबर एक आणखीन गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शास्त्रज्ञांनी जगभरात प्रयोग करून असं सिद्ध केलं आहे की वातावरण बदलते आहे पृथ्वीचं. ओझोन लेअर कमी भोकं पडले ओझोन लेअरमध्ये, आता ठीक होऊन लागलं असं म्हणतात. तापलंय सगळं खाली, त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढते, सागराचं तापमान वाढते. त्याच्यामुळे अंटार्क्टिकचे जे बर्फाचे आहेत ते बर्फ वितळायला लागले, ग्लेशियर्स वितळायला लागले. त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची लेवल उंचीही वाढणार आहे. येत्या 100 वर्षात, म्हणजे आता कमी झाले ते 100, समुद्राचं पाणी 1 मीटरनी वाढणार आहे. पूर्ण 1 मीटरनी वाढणार आहे. जे सखल भाग आहे गोव्यामध्ये किंवा इतरही, सुंदरबन तर अगदी फार वाईट परिस्थिती आहे, गोव्यामध्ये देखील जे सखल भाग आहेत, किनारपट्टीवर म्हणा, खाडीमध्ये म्हणा,
त्या सगळ्या ठिकाणी हे समुद्राचं पाणी घुसणार आहे. बरं. 100 वर्षाच्या काळात याच्या 100 वर्ष असा एक अंदाज आहे शास्त्रज्ञांचा आणि होऊन राहिलं आहे ते. यावर्षी मागच्या वर्षी आपण बघितलं की अचानक गोव्याच्या किनारपट्टीत जाणार शॅक्स जे गोव्याच्या किनारपट्टीवर शॅक्स आहेत टुरिस्टसाठी, वादळ आल्यामुळे भरतीचं पाणी शॅक्सच्या आतमध्ये गेलं. शिरलं. हो. अनेक लोकांना माहीत आहे. म्हणजे ही सुरुवात आहे असं म्हणा. बरं. वादळ देखील जे अरेबियन सीमध्ये फार कमी होते ते आजकाल त्याची संख्या वाढायला लागली आहे. त्याच्यामुळे त्याचाही धोका वाढायला लागला आहे. तर आणखीन एक मुख्य कारण येऊन राहिलं आहे प्रदूषण. माणूस कारखाने बांधतो आहे, वेगवेगळे उद्योगधंदे सुरू करतो आहे किनारपट्टीवर. आता ह्या सगळ्या कारणामुळे प्रदूषण हे महत्त्वाचं आहे. त्या आपल्याजवळ प्रयत्न करतो आपण, पण तरी प्रदूषणाला थांबवण्याचे आपले प्रयत्न फार अपुरे पडतात आहे. प्लॅस्टिकचा वापर इतका झाला आहे की नद्या नाल्यांमधून हे प्लॅस्टिक समुद्रात जाते. समुद्रातले मोठमोठे मासे, छोटे मासे हे प्लॅस्टिकच खातात आणि मरतात. जगभर आज ही एक फार मोठी गंभीर समस्या झालेली आहे. ते कसं आता म्हणून प्लॅस्टिक बचाव, प्लॅस्टिक बंद करा, बॅन करता, हे सुरुवात झालेलं आहे आता. तर सर तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे म्हणजे बघितलं तर 500 मीटरची ही लाईन आता सरकार 50 मीटरवर आणायचं हे करत आहे. त्याचे काय धोके असणार म्हणजे नक्की? आता 500 मीटर हे फार विचार करून ठेवले होते. पण जर सरकारचा प्रस्तावित जो कायदा येऊन आला आहे 50 मीटरवर, आजच 500 मीटरचा दुरुपयोग होतो आहे. बिल्डर्स लॉबी जी आहे ही 500च्या खूप आतमध्ये गेलेले आहेत. ऑलरेडी गेलेले आहेत. 50 जर आपण केले की या सगळ्या ज्या परिसंस्था मी म्हटल्या त्यांना धोका निर्माण होईल. जैव परिसंस्था, खारफुटी, इतर गोष्टी, सँड्यून्स आणि कोरल्स, या सगळ्यांना धोका निर्माण होईल. आणि हे जे घरं बांधणारे वगैरे आहेत हे 50 मीटरच्या आतमध्ये जातील. सरकार काहीही करू शकणार नाही, कारण काय एक लिमिट असते, एक कार्य करण्याची लिमिट, सरकारची पण लिमिट आहे. तर आताच आपण अपयशी ठरतो अनेक बाबतीत, कारण हे कायदा असला तरी लोक जे करा तेच करतात आहेत. बरोबर. म्हणून सरकारने ह्या गोष्टीचा अगोदर शास्त्रीय दृष्टीने विचार करावा की खरोखर जे होणार आहे त्यांनी फायदा होईल की तोटा होईल. मला तर असं वाटतं की त्यांनी जर आपण निसर्गाचा प्रकोप जर बघितला अलीकडच्या आणि हा कायदा म्हणजे आपण समुद्राकडे जायचा प्रयत्न करतोय, समुद्र आतमध्ये यायचा प्रयत्न करतोय. अच्छा, म्हणजे आपण जवळ विनाशाकडेच जवळ चाललोय. तर हे दोन्ही जसं हिमालय झाला तयार 2 भूखंड एकत्र येऊन, तसं समुद्राचं पाणी आणि आपला कायदा याच्यामधूनच काहीतरी एखादा प्रकोप तयार होईल, प्रलय येईल असं मला वाटते. या चर्चेमध्ये फार गंभीर असं विषय म्हणजे लक्षात आणून दिलेला आहे. तो म्हणजे एक म्हणजे एका बाजूने नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याच्याकडे आकृष्ट होत चाललोय. कुठंतरी हे थांबलं पाहिजे. हा याच्यातलं एक महत्त्वाचा हे केलेला आहे. ह्याविषयी मला विचारायचे आहेत प्रश्न सर. माझी जिज्ञासा अजून शमलेली नाही, पण एक ब्रेकची वेळ झालेली आहे. हा विन गोवाचा विशेष रिपोर्ट आहे. CRZ विषयी जो प्रस्तावित कायदा येतो आणि सरांनी फार महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण झालेला एक छोट्याशा ब्रेकचा वेळ. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत केंद्र सरकारच्या प्रस्तावित CRZ कायद्याच्या परिणाम जो पर्यावरणावर मारक आहे की तारक आहे याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अरविंद उंटावाला सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण असं म्हटलं होतं की हे सगळं जे घडतं आहे, आपण निसर्ग एका बाजूने आपल्या प्रकोप दाखवायला चालू केला आहे आणि दुसऱ्या बाजूने माणूस त्याच्याकडे आकृष्ट होत चालला आहे. ही आता लाईन कशी थांबवायची? म्हणजे सरकारच्या ह्या धोरणावरती तुम्हाला नक्की काय संदेश द्यायचा थोडक्यात? याच्यामध्ये मला असं वाटते, म्हणजे मी जरी
सायंटिफिक शास्त्रज्ञ असलो, हां माझी वृत्ती शास्त्रज्ञाची असली तरी मला असं वाटतं की आपण किनारपट्टीवर जे लोक राहतात त्यांचा अनुभव फार महत्त्वाचा असतो. बरं. मग सध्या किनारपट्टीतल्याच लोकांनी विरोध केलेला आहे या गोष्टी. नाही नाही, विरोध करणं याच्यात माझं त्याच्याबद्दल नाही म्हणणं की त्यांचा अनुभव सरकारने त्याचा फायदा करून घ्यायचा बरं. किंवा कसं करायचं हे. आता काय होऊन आलं की आता सरकारने एक ठेवलं आहे, मांडलं समोर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना काही डेव्हलपमेंट्स करायचे आहेत. बरोबर. कोस्टल एरियामध्ये बंदरं वगैरे करायचे विकास आहेत, करायचे. रस्ते करायचे आहेत, अनेक विकासाची कामं आहेत. ते त्यांच्या दृष्टीने त्यांनी समोर ठेवलं की हा आम्ही एक समोर ठेवतो तुमच्या. बरोबर. आता हे किनारपट्टीवर राहणारे जे अनुभवी लोक आहेत यांनी ह्याच्यावर विचार करायचा की खरोखर म्हणजे विरोधासाठी विरोध नको, हां राजकीय पण गोष्टी. त्याच्या आतमध्ये जाऊन की बुवा हे यांनी काय होईल. सरकारने वेळ दिलेला आहे वेळ दिलाय. बघायला काय काय सुचवायला. तर किनारपट्टीवरच्या अनुभवी लोकांनी एकत्र येऊन शांतपणे याच्यावर विचार करावा आणि आपापले अनुभव सरकारपर्यंत पोचवावे. म्हणजे काय होईल, समुद्र मंथन जसं झालं होतं त्यातून एक मंथनातून चांगले विचार वर येतील आणि हा कायदा जो पुढे आपल्याला करायचा आहे तो करायचा की नाही याच्यावर सरकार विचार करेल. बरोबर. सर पण ह्या अनुभवी लोकांबरोबरच सरकारकडे एवढे मोठे यंत्रणा आहेत शास्त्रज्ञांच्या म्हणा किंवा NIO सारख्या ह्याने सुद्धा सरकारने ह्या करण्यापूर्वी त्यांचे सजेशन घेतलेले नसतात का आपण? नाही नाही नाही, मी सरकारी यंत्रणा वेगळी. मी जे लोक आता किनारपट्टीवर राहतात, वर्षोनुवर्ष राहतात, ज्यांना अनुभव आहे किनारपट्टीचा, तर ह्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं असते. हे खजान लँड कोणी वापरायला घेतली हो? सरकारने दिली नाही, लोकांनी ती डेव्हलप केली. हां. पुरण लँड जमीन कोणी केली? लोकांनी केली. शेती कोणी तयार केली? लोकांनी केली. बरोबर. तर लोकांचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. म्हणून किनारपट्टीवरच्या लोकांनी एकत्र येऊन सरकारलाही मदत करावी आणि सरकारने त्यांचे अनुभव ऐकावे आणि त्याच्याप्रमाणे याच्यातून मार्ग काढावा असं मला वाटतं. बरं. मग विकास आणि पर्यावरण ह्याची जी संतुलन ठेवायला पाहिजे. संतुलन जे आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला आजच्या चर्चेमध्ये असं सांगायचं की आपली जी हाव आहे ती कमी झाली पाहिजे. ती कमी झाली पाहिजे. आता काय झालं की रोजगार निर्माण केला पाहिजे म्हणजे इंडस्ट्री आली पाहिजे, इंडस्ट्री आली पाहिजे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. चक्र आहे, आलं दुष्ट चक्र ज्याला म्हटलं ना तसं दुष्ट चक्र आहे. हे कधीही थांबणार नाही. बरं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण याचे परिणाम येणाऱ्या आगामी काळात जसं स्टीफन हॉकिन्सने पण म्हटलं होतं की एवढं जगभर प्रदूषण झालं की जर आत्ताच थांबवलं नाही तर आपल्याला 100 वर्षात मानवी जीवसृष्टी धोक्यात येईल. तसंच सध्या मग हे जे कायदे बनवले जात आहेत किंवा पालट केले जात आहेत तर ते माणसासाठी आवश्यक आहेत. एक्झॅक्टली. पर्यावरणासाठी तितका त्याचा हे नाही आहे. म्हणजे पर्यावरण आपलं काम करणार आहे, पर्यावरणाच्या शक्तीसमोर माणसाची शक्ती. पर्यावरणालाही आपल्याला मदत करता येते. होय. जसं पूर आहे, पुरापासून संरक्षण करायला ह्या परिसंस्था वापरल्या पाहिजे. बरं. लावलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे. आता मराठवाड्यामध्ये बघा कसं होऊन आलं आहे. होय. भगीरथ प्रयत्न करून राहिले लोक बरं. पाणी एकत्र करायसाठी. तसं येऊन सरकारने लोकांचा फायदा उठवला पाहिजे. मग तुम्ही शेवटचा संदेश काय द्याल गोवेकरांना? अनुभव, याच्यातून अनुभवातून लोकांच्या अनुभवातून सरकारने आपले विकास साधला पाहिजे. अनुभवातून विकास ह्याचा हा महत्त्वाचा सूत्र आहे. नाहीतर फार कठीण परिस्थिती येणार आहे पुढे. बरं. एक शास्त्रज्ञ या नात्यानं आज उंटावाला सरांनी जे महत्त्वाचे सूत्र आपल्याला या ठिकाणी मांडलेले आहेत इन गोवाच्या स्टुडिओमध्ये येऊन ती फार महत्त्वाची आहेत आणि याच्यावरती सरकार म्हणजे राज्य सरकार असेल, केंद्र सरकारचे प्रतिनिधीसुद्धा असतील किंवा या ठिकाणचे इतर जे कोस्टल बेल्टवर राहणारे जे नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी हा जो आहे संदेश त्यांचा तो फार महत्त्वाचा ठरणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितले की माणसानं आपली हाव किंवा स्वार्थ जो आहे तो कमी केला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की विकास आणि पर्यावरण ह्याची जी मर्यादा किंवा रेषा आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती विचार करायचा आहे. त्याचे एक व्यवस्थित नुसताच विरोधासाठी विरोध नको आहे
किंवा या सरकारने हे केलं म्हणून आमच्या सरकारने त्याला विरोध करायचा किंवा या पक्षाने विरोध करायचा, याला काही अर्थ नाही आहे. तर एक माणूस म्हणून, एक पर्यावरणाचा रक्षक म्हणून आपण त्याचा विचार करायचा आहे आणि पुढे आपल्याला प्रगती करायची आहे. नाहीतर येणाऱ्या 100 वर्षात गोव्यातल्या किनारपट्टीचं भविष्य फार धोक्यातच आहे. सरांचं इतके अनमोल विचार सर तुम्ही इन गोवाच्या स्टुडिओमधून मांडलेत, ज्याच्यामुळे काहीतरी प्रबोधन घडेल, त्याबद्दल इन गोवातर्फे आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. हा कार्यक्रम इथंच संपलेला आहे, पण ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा इन गोवा 24 तास.